कन्या र साऱ्या गावाची बाबा गुणाची लक्ष्मी तू होतीस म्हणूनच थायमान्या तुफाने मिळाले बघ. तुम्ही आवाज दिला तर कुठच्या कुठून परत पळत आली. असा जेव्हा मला बी आवाज देता तेव्हा मला येता आला असतं तर किती बरं झालं असतं ना. आपल्या ज्या माणसावर सगळ्यात जास्त जीव आहे तो माणूस आपल्याला आवाज देत असून बी आपल्याला जर जाताच येत नसेल तर काय अर्थ आहे असं माणूस म्हणून जगण्याला. हे लक्ष्मी अगं सगळ्या पोराईचं असंच होतं. पण गरज पडली की येतात की धावत. आता तू नाही आली की नाही धावत पळ. अगं जगाची रीत आहे ती. नको उगाच विचार करत बस. असा उगाच जास्तीचा विचार करत बसती आणि जीवाला त्रास करून घेते. अगं जगाची रीत आहे. सवयीचं होतं हळूहळू. नको टेन्शन घेऊ. तुला बी होईल भाव. देवा काय झालं? मला जायला पाहिजे पटकन. का? नाहीतर तिकडं सगळं गोंधळून बसन. मी जाते तुम्ही काळजी घ्या. अगं ए लक्ष्मी अगं सावकाश अगं सावकाश जा. पाहिलं का थायमॅन आहे तुफाने. महेंद्राचा जरी तुमच्यावर जीव नसला ना तरी आपल्या लक्ष्मीचा लय जीव आहे तुमच्यावर. पाहिलं का नाही. स्वतःच सुखाचं आयुष्य सोडून आपलं दुःख सावरायला आली पोरगी आहे का नाही. कुठाय कुठाय लक्ष्मी. अहो तारा कमी सांगते ना तुम्हाला. लक्ष्मीताई घरातच नाहीये. मी तिला बाहेर जायचं नाही म्हणून सांगितलं होतं तरी बी ती बाहेर गेली आणि तुम्ही दोघींनी तिला मदत केली आहे ना. नाही तर का बाहेर कशी जाईल. सगळे दरवाजे खिडक्या तर लावलेले आहेत ना. कशी जाईल ती बाहेर. मग कुठाय लक्ष्मी. हा कदाचित तिच्या खोलीत असेल ती. हा त्यांच्या खोलीत असेल. हर्षवर्धनला काही हवं की नको ते पाहत असेल. जर का लक्ष्मी घरात सापडली नाही तर तुम्हा दोघींची काय खैर नाही एवढं ध्यानात ठेवायचं.
इथं काय करते? ते यांनी लईच पुरणपोळ्या खाल्ल्या ना, तर पोट फुगलं असं म्हणत होते. पण त्यांना काय पाहिजे नको ते बघायला आलेले. आणि कधीच्या साड्या पण उन्हात तापतात, तर घड्या करून ठेवत होते. खालीच येत होते, देते पुरणपोळ्या करून. चल. ए थांब, लाज नाही वाटत तुला? हा? आला लगेच तोंड वर करून घरी. अरे ज्या बैलांनी आपल्याला इतकी वर्ष जगवलं, त्या बैलांना आज पोळ्याच्या दिवशी इकलं. अरे डोकं बिकट ठिकाणावर आहे का तुझं? डोक्यात मेंदू आहे का शेण भरले? अरे आजच्या दिवशी ज्या बैलांनी काबाड कष्ट करून आपल्यासाठी एवढं काही केलं, त्यांचा सन्मान करायचं सोडून तू त्यांना बाजारात घेऊन विकायला निघालास. अरे लाज कशी वाटत नाही तुला? एवढा कसा निर्लज्ज झालायस तू? आता तुम्ही शेती इकना म्हणल्यावर मी तरी काय करणार मग? अरे माणूस आहेस का हैवान? एक तर शेण खाऊन घरी आला ते आला, वर अजून शेती इकायच्या गोष्टी करतो. माणूस म्हणलं मोठा झालाय तर कशाला उगाच हात उचलायचा? पण आता माझा अंत बघू नको, नाही तर लाथ घालून घराबाहेर काढ. माणूस उगाच वाद वाढवायला नको घरात म्हणून शांत बसलोय, तर तुझे नखरे लईच वाढायला लागले. एवढा माज आलाय तुला? असं काय करायला रे महेंद्र तू? लहान आहे आता तू. अरे चांगला एक लेकराचा बाप झालायस ना. नाही तर काय, मी दर वेळेला तुमची बाजू घेते, पण या वेळेला नाही घेणार. तुमचं आजचं वागणं मला बी काही पटलेलं नाही. आवाज बैल पोळाय आणि तुम्ही स्वतः शेतकऱ्याचं लेकरू असून तुम्ही बैल कायला काढले? काही म्हणतील काय लोक? अरे लोकांचं जाऊ दे, आपल्याला अन्न गोड लागेल का? तुला सांगून ठेवतो, ह्या पुढं थैमाने आणि तुफान्याच्या जवळ जरी गेला तरी माझ्यासारखा वाईट माणूस नाही, सांगून ठेवतो. हॅलो, आज बरी एवढ्या दिवसांनी आठवण आली का माझी? तुला येत नाही ना आठवण माझी, म्हणून म्हणलं आपणच फोन करून विचारावं आपली मैत्रीण कशी आहे. आता हे असं टोमण्यात बोलणार आहेस का? याला काय टोमणे नाही म्हणिता, आणि खरं तेच बोलले ना मी. सांग बरं, कधी फोन केला होतास तू मला? अगं मग मी नाही केला तर तू करायचंस ना. मी काय उचलला नसता का तुझा फोन? हा हा, बरोबर आहे लक्ष्मीबाई तुमचा. आता कसं तुमचं लग्न झालं ना, मग तुम्ही कशाला आमच्याशी बोलसान? अगं बाई, खरंच रोज येते आठवण मला तुझी, पण करीन करीन म्हणते आणि कामाच्या व्यापात विसरून जाते बघ. होय का? अगं खरंच, तुझी शपथ. तेच म्हणलं, मला रोज रोज एवढ्या उचक्या कशा काय लागायला लागल्यात? अगं बाई खरंच ग, रोज येते आठवण मला तुझी. बघ लक्ष्मी, याला म्हणतात टोमणं मारणं. बर बाई, आलं लक्षात. आता सांग, कशी आहेस तू आणि काकू कशी आहे? मला काय दाढ भरली, आम्ही मस्त चांगले आहोत. हा बरं ऐक, की आपल्या कॉलेजमध्ये हॉल तिकीट आलंय, तर तू प्रिन्सिपलला भेटून तुझं हॉल तिकीट घेऊन जा. म्हणजे कसं तुला परीक्षेला बी बसता येईल ना, आणि तुझं वर्ष बी बाहेर जायचं नाही. हॅलो हॅलो लक्ष्मी, अगं ऐकतीस ना? हो हो हो, बोल. हा, एवढं सांगायला फोन केला होता. बर, थँक्यू. हा, मला एक सांग, मी मावशी कधी होणार आहे? बरं चल, ठेवतो मी फोन. आता गरीबाशी बोलायला पण वेळ नाही बाई तुला. बरं ते सगळं जाऊ दे, सांग की मी मावशी कधी होणार आहे? तसं काय नाही ग अजून. बर, आता नवऱ्याशी नुसतं गुलू 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 करत नको बसूस, जरा अभ्यास बी कर, नाही तर परीक्षेत चांगला भला मोठा भोपळा घेऊन येशील घरी. बर, ठीक आहे, ठेवते मी फोन. हा, बर. साऱ्या गावाची
लक्ष्मी हा. जेवायला चल. काय ग, काय झालं? नाही काही नाही. काही नाही कसं? मला नाही सांगणार? काही नाही, ते परीक्षा सुरू होती ना आता. हं. हॉल तिकीट बी आले, पण मला ना घरात अभ्यास करता येतोय ना कॉलेजमध्ये जाता येते. पण आता घरात झालेल्या कुटाणांमुळे मला परीक्षा बी देता येते का नाही काय माहिती. हे वर्ष वाया जाईल असं वाटतंय. काय होणार आहे काय माहिती. नाही, असं काही होणार नाही, काळजी करू नकोस. पांडुरंगा, पुढे काय वाढून ठेवलंय ना तुझं तुलाच ठाऊक. बरं ऐक, काळजी करू नकोस. हॉल तिकिटाचं बघू आपण नंतर. तू आधी जेवून घे. पोटातच जर इंधन गेलं नाही तर डोक्याला चालना कशी मिळेल? हो ना? ये, मी वाट बघते. शेतीमध्ये शिक्षण घ्यायचं आहे पुरी. तुला शिकायचंय ना, पाहिजे तेवढं शिक. कुणी बी तुला हरवणार नाही. तुझ्या सुखासाठी हा बाप जगासमोर हात जोडू शकतो आणि गरज पडली ना तर याच हाताने लढू शकतो. काही झालं तरी मी माझं शिक्षण पूर्ण करणार बाबा. किती बी अडचणी येऊ द्यात, मी हार नाही मानणार. हे कुठं आहेत? मी अख्खं घरभर शोधलं, कुठंच नाही सापडत. आणि मी फोन पण लावला पण फोन पण लागत नाही त्यांचं. हसताय काय? अगं, हर्षवर्धन आज सकाळीच मुंबईला गेलाय. मुंबईला गेले? कधी? का? आणि कशासाठी? अहो मला काही नाही सांगितलं त्यांनी. हो, हळू 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 दमान. किती प्रश्न विचारशील एकदम? हो, मग नाही तर काय. असं न सांगता कोण जाते का? त्याला अर्जंट काम आलं म्हणून पहाटेच निघून गेला तो. तू शांत झोपली होतीस ना म्हणून उठवलं नाही त्याने तुला. आणि दिवसभर एवढी धावपळ करत असते, एवढी दमतेस म्हणून मीही उठवलं नाही. हे वेडाबाई, काय झालं? रडतेस का? मला माहितीये ते माझ्यावर चिडले. अहो पण मी त्यांना लय सांगायचा प्रयत्न केला, पण त्यांचा माझ्यावर विश्वासच बसत नाही. तू नको काळजी करू. हर्षवर्धन ना कामाच्या नादात काही लक्षात ठेवत नाही. आणि तो काय कायमस्वरूपी मुंबईला गेला नाहीये. अगं येईल परत. त्याला कितीही वाटलं ना की मुंबईला जाऊन आपण राहावं, तरी आपल्या घरातले त्याला राहू देणार नाही, माहित आहे ना. आणि आता गणपती बाप्पा येणार आहे ना, तोपर्यंत येईल परत तो. एकदा का बाप्पा घरी आले ना की सगळी विघ्न घेऊन जाईल बघतो. लई नशीबवान की मला तुमच्यासारखे सासूबाई भेटली. कुसुम आले. आली का? चल चल. उशीर झालाय. हा चला लोक. खाली बसा 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 खाली बसा. ठेवाय बसा आरामशीर बसा जरा बरं वाटत. महेंद्र, ए महेंद्र बसा, मी पाणी आणते बसा. बरं वाटत जरा. महेंद्र, महेंद्र जरा बाहेर ये. त्यांना काय व्हायला बघ जरा.
पाणी प्या म्हणजे जरा बरं वाटेल हा. जाऊ दे, सोड मला. धाप लागले त्यांना, बघतेस ना. अहो थांबा इथं, काय होत नाही त्यांना. मरणार असेल तर मरू देत. ते मेल्याशिवाय तसं बी आपल्याला शहरात नाही जाता येणार आहे. अगं कसा बी असला ना तरी पाप आहे माझा तो. अहो मी म्हणल्याने लगेच काय मरणार आहेत वय ते. थोडासा त्रास त्यांना सहन करू द्या की. वरती पा, वरती पा, वरती पा. आता तुम्ही मज्जा बघा. अहो हळू हळू हळू. अहो वरती पाणी जरा वर पा, वर पा. वरती पा. अगे व्हिडिओ शूटिंग कशाला करालीस तू? तुमच्या परमपूज्य बहिणीला दाखवायला. त्यांना काय होणार आहे? काय होणार? दिवसभर नुसता त्यांचा जीव हा व्हिडिओ बघून वर खाली होत राहील. मजाच येईल बघा. ऊन पाऊस काही पाहतच नाही. जेव्हा उठले तेव्हा शेतावर जातात. बस हे घे, थोडं पाणी प्या अजून. हा तारका, काय झालं तारका? काल लक्ष्मीला पाठीशी तूच घातलंस ना, माहितीये मला. गच्च हातारा का काल तुला एक वस्तू ठेवायला सांगितली होती ना, पेटीतनं काढून ठेवले. ती आता बाहेर काढायची वेळ आली आहे. हा आणतो. आठवलं का? नको तारका, नको नको, लागे तारका, दुखतंय. परत जर का लक्ष्मीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तर ह्यांनी पाठ सोलून काढीन. निस्तीच पाठ सोलून काढणार नाही, घरातून हाकलून देईन. विचार कर, तसं बी तुला आता माहेरचं कुणी राहिलेलं नाही आणि जवळचं बी कुणी उरलेलं नाही. तेव्हा रस्त्यावर फिरून जगायची वेळ येईल. हॅलो, हा हर्षवर्धन पोचला का? हा असं, हा हर्षवर्धन पोचला बरं का. पोचला का? फोन द्या ना. तुम्ही तुमची कामं करा. नाही नाही, अरे इकडे घरामध्ये बोलत होतो. हा तू बोल. बर 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 बर. आणि तुझ्या कारखान्याचं काम कुठवर आलंय? हा हा, म्हणजे समध्या जमिनी तुला दाखवलेल्या आहेतच. तरी बी अजून कुठली जमीन हवी असेल तर आम्हाला सांगायचं, वन जाईल. म्हणजे तू फक्त बोट दाखवायचं, ती जमीन तुझी. तुला फोन यास. आणि हर्षवर्धन, ते आता आम्ही मुंबईला गेलो होतो तेव्हा आमदार आणि खासदार साहेबांबरोबर बोलणं केलं. त्यांनी सांगितलंय काही बी अडचण नाही, गावाचा विकास व्हायलाच हवा. तर आम्ही काय म्हणत होतो, गणपतीमध्ये आमदार साहेब आपल्या गावात येणार आहे, तर तेव्हाच भूमिपूजनाचा कार्यक्रम उरकून घेतला असता तर. ठरलं तर मग
गणपतीमध्ये भूमिपूजनाचा कार्यक्रम करून घ्यायचा. हा तवर इकडली सगळी तयारी आम्ही करून घेतो. चालतंय.